काय स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी जाम शिंका येतात. बसलं इथं नाही करता 10-15 तर शिंका आल्या तर भाई काय माहीत नाही नाही फक्त त्या आधी नाश्ता करून घेऊ. नाश्त्याला काय नाही आज नुसतं मी चाट ठेवलो. काहीतरी बनवायला लागेल मग नाश्ता करून घेऊ. नाश्त्याला काहीतरी ब्रेड बीड आणू. आणि ती शिंका अजून गेलेत ना मला अजून चालूच आहे. त्यांना फ्रीजची थंडी हवा पाहिजे म्हणून ते फ्रीजच्या समोर बसले. लाडाने तर कशी काय पाहिजे हा काय पाहिजे थांब. तो नाश्ता मी रेडी केला. मला अंडा आणि भाकर केली कारण की बाकी काहीच नव्हतं. मग काय करू यार अंडा आणि भाकर घेऊ नो काहीच. अंडा भाकर आणि पीनट बटर एक व्हाईट कारण की जोपर्यंत बटर आहे तोपर्यंत माझी मजाच आहे. मी बटर संपल्यावर परत एकदा बनवून भारी लागते बटर. तुम्हाला माणसं कशी झोपले भेंडी करते जेवायला. दुपारी भेंडी करते. अरे यार दुपारी भेंडी कोण खाल. आता मम्मीने मला दलण न्यायला सांगितलं म्हणजे चावल दलायला टाकलं चांगलं. आणि मी येताना 2 आंबा का 20 रुपयाचा आंबा 20 रुपयाचा आंबा कच्चा आंबा का. मम्मी तोंडाला हालत लागले कारण की मम्मी गेली ती चावल चावलच कुटाल ना. मग त्याच आपलं पण कुठून यावं जायला असतं फुकट. गिरणगावाला काका तर एकदम स्नोफॉलमध्ये येते याला कमचे गरमीवाला. आता एक काम आहे घरी आलं तर ही जी लाईट आहे ना ही छोटीवाली लाईट ही खराब झाली. ही पेटत नाही मग ती काढायची आहे आणि दुसरी स्पेअरमध्ये आहे ती नंतर दिशवाल्याला. आणि दिशूचा एक कुर्ता आहे तो शोधायचा आहे. कुर्ता कुठं ठेवले काय माहिती. दोन्ही वॉर्डरोब शोधलं एकात पण भेटत नाही. ही लाईट तर काढली मी पण वाटत नाही लाईट खराब आहे. तिचा फक्त काय इश्यू झालेला की याच्यात 3 लाईट असतात वॉर्म व्हाईट आणि 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 अशीच कुठली तरी. ती पेटते का नाही माहिती नाही आणि चांगली तर दिसते लाईट. तर मम्मीनी भेंडी तर बनवत घातल्या नाही. भेंडी कोण खाल यार मला सांग. अरे भेंडी ग्रेव्ही भेंडी बनवतो. ग्रेव्ही भेंडी असो किंवा कंची पण भेंडी असो मला भेंडी आवडतच नाही. आणि मम्मीने मी कैरी आणून दिलं ना मम्मीने त्याची आमपन्ना बनवायला ठेवलंय. म्हणजे आता पल्प मी काढीन मग त्याला तो मस्त आहे की या जारमध्ये भरून ये नाही का दिसूने गोव्याची आणलेली चॉकलेटवाली कॉफी तिच्या वाजता अजून आहे आयुष्य काय कॉफी होती ती एक नंबर. हा तरी तिला 8 दिवस मी पावडर बुडवून ठेवलेली तरी अजून वास आहे. मग नंतर आरामात आपण जाऊ जिमला. आज आहे चेस्ट आणि ट्रायसेप. हलका फरक ना मला दिसते बॉडीमध्ये. तुम्हाला नाही समजणार बॉडीमध्ये. हां मला जरा वाटते आता कुठं तरी 1-1.5 महिन्यानंतर मला वाटतं. आता मी तो कुर्ता शोधतो दिसूचा मला सापडत नाही. माझं लक्ष मांजरीवर गेला झोपलेवर कशी. गुड मॉर्निंग ए बडी. गुड मॉर्निंग बडी. झोपते अशी खतरनाक ना ती का म्हणजे काय तिला सूट नाही. आधी कुर्ता शोधून घेऊ यार कुर्ता भेटत नाही गो. तर आता कलिंगड खाऊन झाला ते ये मगाशी आंबे ठेवलेले ना उकडत ते याचा असा पल्प निघाल. मग याचा असा पल्प निघाला ना त्याच्यात घ्या टाका. हां कलिंगड घाला. कलिंगड लाल बघा कोड आहे. चहामच लाल आहे नाही का. जिम काय दुपार झाले मस्त पैकी. आता आपण जाऊ जिमला कारण की रोज जातो आपण. आज पण जाऊ. आणि आज आहे चेस्ट आणि ट्रायसेप आहे. चेस्ट आणि ट्रायसेप. आणि दुपार झाले ना एवढं वैताग येतो ना तर तुम्ही चुकून दुपारी AC लावून बेडवर पडता मग तुम्ही उठू नाही शकत. मी कसं तरी उठलो. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हिने नवीन जागाच शोधली इथे. म्हणजे यो रूम स्वतःचं नाव गेले. 4-5 दिवस झाले इथेच येऊन झोपतो. काय माहिती काय. हां बाय बाय बोल बाय.
आता जस्ट जिमवरून आलो आणि बिचारी मांजर आमची कोणतरी ती झोपलेली वाटते इथं. कोणतरी दरवाजात बंद करून गेलेला. मी जसं दरवाजा बोलला तसं पळत गेली बाहेर. तिला जरासा खाऊ टाकला मग शांत आली बिचारी. आता फ्रेश होतो आणि मग पीनट बटर खातो ब्रेडच्या सोबत टोस्ट करून. सिद्धू आला कॉलेजवरून. रोज येतो मी कॉलेजवर. अरे अरे यार इज्जतच नाही. व्लॉग बनवता इज्जतच नाही. तुला एवढा मान देता. अरे सिद्धू आला कॉलेजवरून. सिद्धू आला कॉलेजवरून. ऐसा बरोबर आहे का? जेवता थांब ताटली ठेव ठेव ठेव. ग्रेव्ही वाली भेंडी केली मम्मीनी. ओ माय गॉड. ग्रेव्हीचा सीन तुम्हाला सांगू का काहीच. तुम्हाला मगाशी मी बोललो अरे जेवताना तर मेन मजा आहे. ती मांजर ना बेडरूम मध्ये बंद होती. तिने बेडरूम मस्त पैकी कार्यक्रम केला सेम ग्रेव्ही वाला. ही गोष्ट फक्त मला आणि बाबूलाच माहिती आहे. मम्मी आता त्या बेडरूम मध्ये. मम्मी जरा आयब्रो विब्रो फेशियल करते. मम्मीला आलं बाहेर सांगेन कारण की मम्मीने तो दरवाजा बंद केलेला. ही ग्रेव्ही दिसते का सिद्धू? सिद्धूनी तर बघले. सिद्धूला माहीत असेल. जेवताना आठवलं पाहिजे. ओ माय गॉड. आता देवपूजा केली मी आणि आज जर्नल नेतो मेडिकलला कारण की उद्या मला चेक करायचे आहे. आणि 2 जण करण अर्जुन आज घराच्या खालीच आहेत. इथूनच मला घेऊन जातील. त्यांचं लक्ष गेलं का तुम्हाला दाखवतो. आम्हाला आज एक रील बनवायची. ती बेलवाली. ती रील बघू किती जाते. अरे नया ले लिया क्या? अभी लिया क्या? अरे आज नहीं है. सर ने सामने से मांग लिया. क्या बोला तो फिर? ये स्कूटी रे. मेडिकलला आलो आणि मेडिकलला येऊन बराच टाइम झाला. त्याच्यात मी माझी जर्नल कंप्लीट केली. पूर्ण झाली. एक एक्सपेरिमेंट बाकी आहे पण तो अजून झाला नाही. मग तो नंतरच लिहिन. आता जेवढी झाले तेवढी चेक करेन. आणि तुम्हाला सांगत होतो ना आम्ही बेल घेतले. त्यांना कंटेंट शूट करत होता. तर बेल आणली. कंटेंट शूट करायला बेलचा पॅकेट फोडला आणि खायला लागले. बेल संपवला आणि दोघी गेली घरी. कंटेंट राहायला वाला साईडला. कशी माणसं होती. मेडिकलवरून येऊन मी जेवण झाला होता आणि आजचा ब्लॉग एवढंच होता. काही केलं नाही खास. आणि उद्या कॉलेजला जायचं. उद्या बुक चेक करायचे आणि परवा तेव्हा आपल्याला हालत आणि लग्न आहे तिथं अटेंड करायला लागतील. तर हा ब्लॉग एवढाच होता. ब्लॉग आवडला असेल लाईक करा. चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा शेअर करा. बाय गाईज. गुड नाईट. झोपा.